मित्रांनो नमस्कार। आज आपला सुजलाम सुफलाम महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांसारखा होत चालला की काय असा प्रश्न नक्कीच पडतो। कारण आज आपल्या इथं पण धर्मवाद जातीवाद खूप वाढत चाललेले आहेत। फक्त धर्माच्या नावाने घोषणा देणारे जातीच्या नावाने घोषणा देणारे बरेचशी लोक आहेत आणि त्यांना खरं म्हणजे सरकार समर्थन करते। आज सरकारमधील आमदार खासदार मंत्री असतील ही लोक रस्त्यावर येऊन काहीतरी बोलतात आणि सामान्य माणसाचे डोकं भडकवतात। तुम्ही मला सांगा फक्त हिंदूंनाच का प्रॉब्लेम आहे आपल्या इथं? आपले इथे किती धर्म आहेत? हिंदू आहे, बौद्ध आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, ईसाई आहे, पारशी आहे, जैन आहे, शीख आहेत, कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। मग फक्त हिंदूंनाच का? कारण का हिंदूंची लोकसंख्या जास्त आहे आणि त्यांना एकदम खुश ठेवायचं, त्यांच्या नावाने दाखवायचं का आता हिंदू राष्ट्र बनेल मग ते खुश राहतील। पण हिंदू राष्ट्र जरी बनलं तरी सगळ्यांना कायदे तर एकच असणार आहे, हेच कायदे राहणार आहे सगळ्यांना, तर वेगळं काही कायदा बनणार नाही आहे। त्याच्यामुळं सरकारच्या जी काही लोक येतात ते तुम्हाला भडकवतात, त्याच्यात भडकू नका। आपलं भविष्य कशात आहे हे तरुण पोरांनी समजून घ्या, सरकारच्या नादी लागू नका। आपलं भविष्य खराब व्हायची कामं चाललेली आहेत। आज मणिपूर पेटत होतं, कोणी लक्ष दिलं? आज कितीतरी लोकांना उद्योगधंदे नाही, कामं धंदे नाही, सरकार काही लक्ष द्यायला तयार नाही। मात्र हिंदूंची त्यांना खूप काळजी आहे। पण आता सिलेंडर मागू, गॅस मागू, डिझेल मागू, काही हो, जे काही नियम सरकार बनवेल ते सगळ्या जाती धर्माला एकच आहे ना, का हिंदूंना वेगळं आहे आणि बाकीच्यांना वेगळं आहे? म्हणून कुठं ना कुठं तरी ह्या लोकांपासून म्हणजे सरकारपासून जी लोक आपल्याला भडकवतात ते त्यांच्यापासून कसं सावध राहायचं हे प्रत्येक मुलांनी आता ठरवणं गरजेचं आहे। त्याच्या आईवडिलांनी सुद्धा ठरवणं गरजेचं आहे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे समजून घ्या। हनुमान चालीसा म्हणा, जय श्रीराम म्हणा, कोणाकडूनही जबरदस्ती म्हणून घेतल्यानंतर तो काय हिंदू होणार नाही आणि जबरदस्तीने केलेली पूजा हे देव सुद्धा स्वीकारत नाही। ह्या सगळ्या गोष्टी मनापासून आल्या पाहिजेत। त्याच्यामुळं जाती धर्माच्या नावाने जय श्रीराम म्हणा ह्या सगळ्या गोष्टींनी कधी हिंदू धर्म वाढणार नाही। हिंदू धर्म कसा वाढेल तर त्याचं आपण उत्तम उदाहरण केलं पाहिजे, तर लोक आपल्या धर्माकडे कसं आकर्षित होतील, काय आहे हे सगळं बघा। पण धर्माच्या नावाने राजकारण करण्याऐवजी आपलं भवितव्य, आपल्या मुलांचं भवितव्य कशात आहे, आपला देश कसा पुढे जाईल, आपलं राज्य कसं पुढे जाईल, आपला समाज कसा शांततेने पुढे जाईल या गोष्टींचा विचार करणं हे आत्ताची काळाची गरज आहे। तुम्ही बघा आज सरकारच्या विरुद्ध बोला, एखाद्या मंत्र्यांच्या विरुद्ध बोला तर त्यांचे कार्यकर्ते येऊन एखाद्या माणसाला मारतात। का मारतात माहिती तुम्हाला? कारण काय, जर एकाला मारलं तर पुढचे 10 लोक बोलणं बंद होतील आणि त्याला मारल्यानंतर समाजामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण होतं ते भीतीचं वातावरण कायम राहिलं पाहिजे आणि यांच्याविरुद्ध कुणीच आवाज नाही उठवला पाहिजे, हे महत्त्वाचं कारण आहे। तुम्हाला कोणा काय वाटतं खरंच कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।